छायला या उंदराच्या पार झोपेची वाट लावून टाकली. अहो, पूर्वी एक उंदीर त्रास द्यायचा, आता पार उंदरांची झुंड मागे लागली. एक तर नोकरीच्या शोधात दिवसभर मन फिरायचं आणि रात्री थोडंसं निवांत झोपायचं म्हटलं तर या उंदरांचा त्रास. असं वाटतं ना, असं वाटतं एकेकाला ठेचून काढावं. हो, अक्षरशः जगणं मुश्किल करून टाकलंय आमचं. नाही बापू, काय नाही, झोपा तुम्ही. अहो, ते उंदीर. हा, माझे बापू. तुम्हाला माहिती आहे, त्यांना एक आजार झालाय. सांगू आता, तो आजार गरिबांचा नाही हो, श्रीमंताचा आजार झालाय. आणि त्यांना बरं करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीयेत. विचारा का? अहो, विचारा ना का? कारण कागदाचे घोडे चारा दाखवल्याशिवाय पळत नाहीत ना, म्हणून. जवळजवळ 20 योजना असतील आरोग्याशी निगडीत, पण त्याचा तुम्हाला लाभार्थी व्हायचं असेल तर हातात लागतो उत्पन्नाचा दाखला. मुळात तोच मिळवायचा म्हटला तर पहिलं देणाऱ्याचं उत्पन्न वाढवावं लागतं. हातावरचं पोट असणाऱ्यांना कुठे मिळतो उत्पन्नाचा दाखला? हा, असंख्य कागदांचा ग्रंथ तयार करायचा, प्रत्येक कागद चिरीमिरी घेऊन मिळवायचे, हातातली कामं सोडून त्या साहेब लोकांच्यासाठी शेपटासारखं पळत राहायचं. आणि ह्या सगळ्या दिव्यातून गेल्यावर कळतं की ही तर प्राथमिक योजना आहे, दुसऱ्या योजनेसाठी दुसरे कृष्ण. खरंच असं वाटतं ना, असं वाटतं मनानच बरं. पायातील चपला झिजेपर्यंत आणि खिशातील नोटा चिल्लर होईपर्यंत आपल्यासारख्या गरीब माणसाने काय करायचं? चालत राहायचं, फक्त चालत राहायचं.